मित्रांनो, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. हा आहे DJIचा मॅविक प्रो. हा ड्रोन वन ऑफ द बेस्ट ड्रोन्स आहे आणि हा मी विचार केलेला की मी कधीतरी आयुष्यात घेईन. पण ह्याच्या मागे एक स्टोरी आहे. हा ड्रोन तुम्ही रिसेंटली बघितला असेल, जे मी आता कुडाळमध्ये होतो, निवतीला होतो, तेव्हा ते मंदिराचं शूट केलेलं आणि त्याचे ते सगळे शॉट्स होते ते ह्या ड्रोनने घेतलेले. तो ड्रोन निखिलचा होता. हा ड्रोन कालच मी घेतला आहे. हा थोडा महाग ड्रोन आहे, बट हा ड्रोन आहे माझ्या मित्राचा. त्याचं नाव आहे विराज कुटे आणि रिसेंटली त्याची डेथ झाली. सो त्याचा भाऊ माझ्या कनेक्टमध्ये होता, की बिकॉज विराज वॉज अ फोटोग्राफर आणि त्याची कंपनी होती आणि बरंच तो काम करायचा. सो त्याच्याकडे खूप सारे इक्विपमेंट्स पण होते, म्हणजे कॅमेराज, ड्रोन्स आणि बरंच काय काय होतं, खूप जास्त इक्विपमेंट्स होते. सो आत्ता त्याचा भाऊ जो आहे तो एक एक इक्विपमेंट विकत होता किंवा लोकांना देत होता, बिकॉज त्याच्या घरी कोणीच बाकी ह्या फील्डमधलं नाही आहे. सो त्याच्या भावाचा मला मेसेज आला की बट सो त्याच्या भावाचा मला मेसेज आला की दादा, हा ड्रोन मी काढतो आहे, कोणी असेल तर सांग. आणि पटकन माझ्या डोक्यात विचार आला की अरे, म्हणजे हा ड्रोन घ्यायची खरं तर मला आत्ता काहीच गरज नव्हती, म्हणजे आत्ता काही एवढं गरज पण नाही आहे ड्रोनची. बट आय विश की मी कधीतरी हा ड्रोन घेईन असं मी मनात ठेवलेलं. बट अजून एक थॉट माझ्या डोक्यात आलं की विराटचा ड्रोन आहे आणि आपल्याकडे हा असला पाहिजे, असं जस्ट एक काय माहिती मला वाटलं. विराज ॲक्च्युली माझा खूप जुना मित्र आहे आणि आम्ही भेटलो असो 2013 वगैरेला. एका शॉर्ट फिल्म नंतर आम्ही त्याला असं भेटलो आणि नंतर मग तो वेडिंगची वगैरे कामं करायचा आणि मग आम्ही खूप चांगले मित्र झालो. कारण की नंतर मग 2016-17मध्ये नाशिकला आम्ही एका शूटला गेलेलो आणि मग तशी आमची ओळख वाढत गेली. तो कळव्यातच राहायचा तर, आणि आमच्या खूप गोष्टी जुळायच्या, कारण की काय, तो म्हणायचा आपली रास सेम आहे वगैरे वगैरे. आणि असं बरेच शूट्स आम्ही एकत्र केलेत, बरेच कामं आणि कमर्शियल कामं आम्ही एकत्र केलेत, पैसे एकत्र कमवलेत, पैसे उधारी एकमेकांकडे खूप केले. त्यांनी मला खूप वेळा मदत केली आहे, पैशाची मदत त्यांनी मला खूप वेळा केली आहे. इवन माझा एक गोप्रो घ्यायला माझ्याकडे जेव्हा पैसे नव्हते, म्हणजे पैसे होते पण ते नंतर येणार होते, मग त्यांनी मला पुढे केले आणि मग हळूहळू त्याला मी पे केले. अशा अशा लेवलची आमची मैत्री होती. आम्ही एकत्र खूप गाणी ऐकायचो. जगजीत सिंग त्याला खूप आवडायचे. सो असं सगळं आमची मैत्री होती आणि मग इव्हेंच्युअली मग तो त्याच्या कामात बिझी झाला, मी क्रिएटर लाईफमध्ये आलो आणि मग ते आमचं तसं मी फिल्म मेकिंगचं काम, शूटिंगचं काम सोडल्यामुळे आमचं थोडंसं डिस्टन्स आमच्यामधला वाढला. जास्त काम मी एकत्र केलं नाही का, भेटणं. बट लास्ट त्यांनी माझी इव्हन लग्नाची फोटोग्राफी पण विराजनीच केली आहे वगैरे. म्हणजे तो पण होता वन ऑफ द फोटोग्राफर्स आणि त्याची टीम पण होती. म्हणजे आता तो दुर्दैवी आहे, वट त्याची डेथ आहे, ती खूपच सॅड आहे. बट वी आर नॉट गोइंग टू टॉक अबाउट दॅट, वी आर जस्ट गोइंग टू टॉक अबाउट द हॅपी पार्ट. द हॅपी पार्ट इज की हा ड्रोन आता माझ्याकडे आहे. मी त्याच्या भावाकडनं विकत घेतला आणि फायनली हा काही झालं तरी हा ड्रोन आता मी विकणार किंवा खराब जरी झाला तरी हा माझ्याकडे असेल. बिकॉज दिस इज दॅट वन आठवण ऑफ विराज कुटे दॅट स्टेज विथ मी फॉर लाईफ. आणि याला मी खूप पुढवीन, खूप शूट करीन. मला माहिती आहे विराजला किती आवडायचं असे नवीन गोष्टी आणि नवीन इक्विपमेंट्स, आणि त्याची इच्छा असेल की ह्याने तो भारी भारी शूट करेल, कमर्शियल कामं करेल. बट त्याची सगळी इच्छा मी पूर्ण करणार आहे. आणि तेवढी एक फ्रेंडशिप मी कंटिन्यू ठेवीन असं मला वाटतं. हा ड्रोन त्याच्यासाठी मी घेतला, खरं तर मला गरज नव्हती. बट ठीक आहे, पैसे परत कमवता येतील, पण हे अशी आठवण मला परत नाही मिळणार त्या मित्राची. माहिती नाही काय, बट असंच हे मला शेअर करावं असं वाटलं. सो विराज मित्रा, दिस इज फॉर यू. दिस इज यू. ही तुझी, मला माहिती आहे तुझा हा सगळ्यात महागडा ड्रोन आहे आणि तुझ्या सगळ्यात प्रिशियस गोष्ट ही असेल जोपर्यंत तू होतास. आता ती गोष्ट माझ्याकडे आहे आणि ह्याला मी जपेन आणि ह्याला खूप उडवीन आणि खूप भारी भारी शॉट्स याने घेईन आणि तू वरतून बघशील आणि वरतून जेवढ्या वरती उडवता येईल मला हा तुझ्याजवळ आणता येईल तेवढा मी आणीन. लव यू मित्रा. जिथे पण असशील मस्त राहा आणि असाच कोई फरियाद ऐकत राहा. जगजीत सिंगची गझल. चला, आजचा दिवस आपण सुरू करूया. आज भरपूर मीटिंग्ज आहेत, बरंच काय काय आहे. लेट्स स्टार्ट दिस व्लॉग.
चला चालू आहे. ड्रोन तर खूप भारी आहे. त्याचे फीचर्स मी तुम्हाला सांगितले असते, पण आता थोडा वेळ नाही आहे. आता आपल्याला एका मीटिंगला जायचं आहे आणि ती मीटिंग झाल्यावरती अजून एका मीटिंगला जायचं आहे आणि असं बरेच मीटिंग आहेत. पण जेव्हा केव्हा मी तो ड्रोन उडवीन तेव्हा मी सांगेन किती बाप ड्रोन आहे आणि किती बाप फीचर आहेत त्याचे. मित्रांनो नमस्कार. पांडितजी नमस्कार, बोलिए. जय श्रीराम. जय माता दी. जय माता. तर आता आपण चाललो आहेत कपडे बदलून दुसऱ्या मीटिंगला. आपण तुम्हाला तर माहिती आहे की आमची जी फिल्म आहे ती झी टॉकीज, झी स्टुडिओज जे आहेत ते प्रेझेंट करत आहेत. सो आज आमची झीमध्ये मीटिंग आहे लोअर परेलला, जिथे सगळं मार्केटिंग प्लॅन, फिल्मला मार्केट कसं करायचं आहे, आमचा काय रोल असणार आहे, कसं करायचं आहे, काय काय करायचं आहे, हे सगळं डिस्कशन होणार आहे. सो आपण आता चाललेलो आहोत त्या मीटिंगला. त्यानंतर आपण आमचं एका ठिकाणी जाणार आहोत, पण ते नंतर सांगतो. लेट्स गो. वधू ऑलराईटची आहे. बस ना. पहिले तर खाली स्टारबक्सला जाऊ. ऑरेंज कोल्ड ब्रू पिऊ. मग मस्त. त्याशी कुठला दिलंस तुम्हाला? अल्फान्सो कोल्ड ब्रू. अल्फान्सो, क्या बात है. सर व्हॉट इज अप सर? अल्फान्सो सर आपको सर आपण का भेटतोय? आपण प्रमोशन नवीन पिक्चर काम सुरू. लाईक शांतता जी पसरली कॅमेरा आलं. वैभव बस ना. बद्दल बोलतात काय घेतात समजत. अरे बद्दल बोल सगळं जोर. फोन ठेवू नका, कट कर. माझा महत्वाचं आहे. बोल बोल. ज्या पद्धतीने हवा चालली आहे ना त्या पद्धतीने ते बघ दिसतंय तुला पडणार आहे आज पाऊस. हे दिसतंय तुला, मला नाही दिसत आहे ते पडणार आहे. अरे हवा नाही दिसत आहे का तुला? हवा ती इकडून येते. जरा का चालली पहिली गोष्ट हवा दिसत नाही. हा हॅलो, एकच मिनिट. हॅलो. बंटी, काय वाटतं तुला फिल्म बद्दल? काय वाटतं? आपल्या प्रमोशनचं आज सगळं डिस्कशन झालं. ओके. मला खूप एकतर मी स्पीचलेस झालोय. का? बऱ्याच गोष्टी फिल्मची जी प्रोसेस आहे ती खूप वेगळी आहे. प्रमोशनल पण आणि बाकी सगळ्या गोष्टी पण. आणि मला आता हे फील होत आहे की एक्सायटेड तर खूप आहे आणि तेवढंच दडपण पण आहे की कसं होईल, काय होईल, पडद्यावरती कसा दिसेन किंवा कसं काम. मी तर खूप चांगलं काम केलंय माझ्या कॉन्फिडन्सनुसार. बाकी कसं दिसणार आहे हे तर वेगळा पार्ट आहे. पण हां, दडपण पण तेवढंच आहे कारण की बऱ्याच लोकांचा आमच्यावरती डोळा पण आहे ना, त्यामुळे थोडंसं दडपण आहे. घाबरत नाही आपण, काम तर वापस केलं आपण, पण तरी थोडंसं वाटतं कारण की खूप वर्षापासूनचं एक स्वप्न होतं की चित्रपटामध्ये काम करायचं आहे. असं बसमधून मी जेव्हा मी जिकडे शिकायचो तिकडे इन्स्टिट्यूटमध्ये तिकडे जाताना मी असं कांजूर मार्गला माहिती ते उमा टॉकीज आहे तसं पॉडकास्ट तू जो चालू केला आता तू बोललास ना कसं वाटतंय. अरे तुम्ही येणार ते फिल्मचे पोस्टर नाही, अरे फिल्म केली याच्याबद्दल नाही विचारते. ते तर झालं, ते आपण बोलणार आता इंटरव्ह्यूज मध्ये. सगळे टीव्ही वाले विचारतात. मी बोलतोय की आता ओव्हरऑल जे मार्केटिंगचा प्लॅन वगैरे सांगितलं झीनी, तो कसा वाटतोय? हा, एक वेगळी प्रोसेस आहे म्हणजे माझ्यासाठी तरी. कारण की मी एकाकीच्या वेळेला प्रमोशनल पार्ट केला होता. कारण की जो सिटी विजिट आहे ना, अरे लवड्या, कसा वाट प्लॅन कसा वाटतोय? तू डायरेक्ट पॉडकास्ट चालू करतो रे. भाई मग आता काय मस्त प्लॅन आहे, भारी प्रमोट होईल फिल्म असं बोल. एवढंसं बोलेल. हे बेसिक आहे, एकदम बेसिक आहे. तुला तुझ्यावर जबाबदारी दिली की तुला ब्लॉगचा कॉन्टेंट द्यायचा. म्हणून मी पावसाबद्दल बोलतो. आता जे हवा जी चालली आहे ती आपली भूतम भयमची हवा चालू आहे.
असं पाहिजे तुला हो, असं बोल ना. तुला मुद्दाच कळत अरे कारण की मी गुद्द्यात हात घालत होता आता डायरेक्ट. जिथून आलो ना आपण त्या झोन मध्येच आहे त्यामुळे ते जरा- बेकार झोन पकडलाय बाई. बेकार. भाई याच्यात तर गाडी ओपन गाडी वाटते बघ ना, असं वरती काय छप्पर पण. मला हे बघ तू बघ. पण जर आज पाऊस पडला सिद्धांत हा. तर जो कोल्हापूर कॅन्सल नाही भाई नाहीच करावू शकत कोल्हापूर कॅन्सल कारण की कोल्हापूर कसा चाललाय फ्लाईटनी? नाही स्लीपर AC बसने चाललोय मी. तुला Oh my उद्या सकाळी God. तुला किती वेळ मी सांगतो तुला कितीची बस आहे माझी बस कशासाठी चाललंय जुडी मी कामासाठी चाललोय माझ्या. रिव्हील कर ना काय. नाही रिव्हील नाही करू शकत ते भूतंभयांपेक्षा खूप मोठं नाहीये. आता पकडला. पण हा छोटंसं काम आहे पण ते करायला चाललोय माझ्यासाठीच. येस ओके सर, ओके, थँक्यू सो मच. थँक्यू भूतंभयम बीबी. 24 जुलैला चित्रपटगृहांमध्ये. मित्रांनो, जो लास्ट ब्लॉग मी टाकलेला आहे समीर चौगुले, त्याच्यामध्ये दिसत आहेत आम्ही दोघं रिहर्सल करतोय. तर एक फार सुंदर कमेंट आहे, म्हणजे हसावं की रडावं मला ते समजत. त्यांनी असं लिहिलं की त्यांनी कुठला तरी पॉडकास्ट बघितला, त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की त्या पॉडकास्टमध्ये कोणीतरी म्हटलं आहे की नवीन ॲक्टर जे ते कॉफी मग घेऊन रिहर्सलला बसतात आणि तर ते तसं करू नये, स्क्रिप्टवर फोकस करावं वगैरे वगैरे. आणि ह्या ह्याच्यामध्ये पण समीर चौगुलेंबरोबर नील बसला आहे, बसायची पोझिशन तुझी कशी आहे, त्यांची बघ कशी आहे वगैरे वगैरे. खूप जास्त विचार केला जातो आहे असं मला वाटतं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो कॉफी मग नाही आहे, ते पाणी पित होतो मी. माझा मेकअप झाला आणि सर म्हणले की अरे ये जरा आपण रिहर्सल करूया, किंवा मीच गेलो काहीतरी असं झालं आणि तर मी तसाच गेलो आणि मी पाणी पित होतो वगैरे. मग ते म्हणले चला तर आपण रिहर्सल करूया, तर ते हातात माझ्या तसंच राहिलं पहिली गोष्ट. त्याचा आणि रिहर्सलचा कॉफी मग नाही येतो, ते पाण्याचा सिपर येतो, ठीक आहे, थंड पाणी होतं त्याच्यामुळे पहिली गोष्ट इन माय डिफेन्स नाही बट असं एक. दुसरी गोष्ट, बसण्याची पोझिशन. जर मी तुम्हाला हे बोललो की जो सीन आम्ही करणार होतो त्या सीनमध्ये समीर सर तसे बसलेत आणि मी तसा बसलोय म्हणून मी तसा बसलेलो, तर तू याच्यावर काय बोलाल? मग आहे का फेअर इनफ? पण तुम्हाला जर माहिती नाही आहे की म्हणजे इतकं इन डिटेल जज करण्याची काय गरज नाही आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणजे ज्यांनी कोणी कमेंट केली ते म्हटले की अरे नाही जस्ट अ सजेशन किंवा हे, बट दिस इज टू बोलतात ना खूप जास्त लेवलला तू जज करतेस किंवा करतोयस, मला तर नाव नाही आठवत आहे, बट एवढं पण नको यार. म्हणजे रिस्पेक्ट नंतर पण मी मांडी घालून बसलो ना, मी पण मांडी घालूनच करत होतो, त्याच्याने डिसरिस्पेक्टफुल वाटेल किंवा त्याच्यानी माझा फोकस नाही आहे किंवा हे जरा जास्त एकदम म्हणजे एवढा फरक नाही पडत आहे, बट हे खूप जास्त जजमेंटल होतं असं मला वाटतं. एवढी गरज नाही आहे गाईज, म्हणजे तेवढे सिरियस समीर सर स्वतः नाही आहेत ते. तुम्ही आता मी कसं सांगू, म्हणजे मी तर भेटले नाही त्यांना, बट ते ह्याच्यापेक्षा जास्त चिल आहेत, म्हणजे खूप जास्त चिल आहे तो माणूस. आपण उलट असं सर आणि असं त्यांना आवडत पण नाही, अरे मेरा दोस्त रे आगे रे ह्या लेवलला आहेत ते. सो मी खूप फोकस्ड होतो आणि मी खूप व्यवस्थित करत होतो ती गोष्ट, बट मी कसा बसलो आहे ह्याच्यावरनं तू ठरवशील की मला किती रिस्पेक्ट आहे समीर सरांबद्दल. आणि ते मुवमेंटमध्ये होतो मी, त्या रिहर्सलच्या डायलॉग ह्याच्या ते मला सांगत होते, सजेस्ट करत होते आणि मी तसं करत होतो. त्या ह्याच्यामध्ये मी असा बसलो म्हणजेच मी रिस्पेक्टफुली बसलो आणि म्हणजेच मी फोकस करतो आहे असं मला वाटत नाही. का व्हॉट एव्हर इट इज, माझं मला माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे, बट मला असं वाटतं की तुम्ही एवढ्याशा गोष्टीवरनं हे एवढं स्पेसिफिकली त्या व्यक्तीला मला बोलायचं ज्यांनी कमेंट केली की एवढ्याशा गोष्टीवरनं काही ह्या लेवलचं जजमेंटल नको राहूस यार. म्हणजे मग असं वाटतं की मग मी करायचा की नाही व्लॉग, की आता असं केलं असं बसलो आहे तर अरे असं काय वाटत असेल समोरच्यांना, मग मी असं करतो, असं करायला लागलो तर मी व्लॉगच ना आयुष्यात करू शकणार यार. म्हणजे इतका डिटेल विचार नाही करू शकत मी. आय एम सॉरी, कारण खूप मोठी कमेंट होती म्हणून माझं लक्ष गेलं तिकडे. बाकी काय नाही, बाकी बदू ऑल वाईटचे. आपण जेव्हा दिग्गज व्यक्तींना भेटतो ना, आता माझा जो एक्सपिरियन्स आहे, आता हा तर समीर सरांना भेटला ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यांच्यासोबत काम करतोय आणि त्या मुमेंटला आपल्याला कळत नाही आपली बॉडी काय मुवमेंट करते किंवा आपण काय कसे बोलतोय. आपला जास्त बोलण्याकडे लक्ष असतो ना की आपली बॉडी लँग्वेज, जे माझ्यासोबत होतं, तुला मे बी वेगळं असेल तुझं. सो आहे ना, त्या मुवमेंटला कळत नाही की
त्याच्यामध्ये डिसरिस्पेक्टचा भाग नसतो मुळात. माझं पण बऱ्याच वेळा झालंय असं की मी नंतर मला जाणवतं बघताना की अरे हे विचित्र, तर त्यांना कसं वाटलं असेल, पण त्या मुमेंटला ते कळत नसतं. आपण रिस्पेक्टच देत असतो आणि रिस्पेक्टफुलीच आपण त्यांच्यासोबत वावरत असतो. पण हे बघून मला काय वेगळं वाटत नाहीये की माणूस आहे बाबा, पाणी पिणार, जे काय कॉफी पण पिणार, त्याचा तो कम्फर्टनुसार तो पाय खाली ठेवून बसेल किंवा नंतर बसलाय ना मांडी घालून, म्हणजे काय एवढं काय त्याच्यावरती फोकस देऊन गाण मारायची काही विषय नव्हता. गाड नाही मारले रे. आणि एखाद्याला पोटामुळे नसतं सारी येत. काय करणार? बिगेस्ट विशेष एखाद्याला पोटामुळे नाही मांडी घालून बसतायत. पण मी बसलोय मांडी घालून, पोट कमी झालं. बसताय बघा ना. एक मिनिट हे बघा, हे बघा. बेडवर अरे जाड्या माणसाचा विचार, तू नाही जाड्या, मी तुला सांगतो, बेडवर मांडी घालून बसणं जाड्या माणसाला हे खूप डिफिकल्ट आहे भाई. असा कलंटतो माणूस मागे, बरोबर. ते हे होतं, पाय असे सुटतात. समजू शकतो. आकडा आहे ना मांडीचा असा open विषय दुसरीकडे हा, पण गेला ठीक आहे, नाही. पण, असा काय नाही दादा, जो कोण आहेस तू कमेंट केली आहेस, आता तुझा पण बरोबर असेल, मे त्याचं एक मत आहे, मत असेल, पण तुझ्या मताला आम्ही सहमत पण नाही आहोत, पण आमचं मत आम्ही म्हटलंय. एवढा काही सिरियस नाही, पण हे कसं डिस्कशन असं एकदम सिरियस होऊन जातं. एकदा असं वाटतं की वा एवढा कॉन्ट्रोवर्सी. थोडस आहे ना, चीड जाते ना. मला असं झालं की एवढं पण बोलण्यासारखं नव्हतं यार. म्हणजे मी काय असं एवढं घालण्याला नव्हतं बसलो, किंवा असं एक की ते मला बोलतात आणि मी ते तो फॅन आहेत. Let's go. अरे भाई थांब, ब्लॉगला ऐकर. ब्लॉगला ऑफिस वर आलो वाटतं घरी. घरी बेस्ट एन्जॉय. येस आरामात. See you guys.